गुड मॉर्निंग, सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर ब्लॉगमध्ये. मी भक्ती अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे शनिवार. तसं तर समर्थाला शनिवार रविवार सुट्टी असते, पण एक्झाम खूप जवळ आलेले आहेत हाफ इयरली, त्यामुळं ना शनिवारी पण स्कूल ठेवलेला आहे. तर आज त्याच्या डब्याला पाहिजे होतं त्याला डोसा, कारण तो 8ला जाऊन 1 वाजता वापस येणार आहे. त्यामुळं म्हणलं चला हलकं फुलकं काहीतरी देऊया. नाहीतर मी रेग्युलर त्याला भाजी चपातीच देत असते, तुम्ही नेहमी माझ्या ब्लॉगमधून बघतच असता. तर नारळ होतं माझ्याकडं ताजं ताजं, त्याचं सगळं काढून घेतलं नारळ. त्यानंतर मिरच्या भाजून टाकल्या, जिरे टाकल्या आणि हिरव्या मिरचीचं बनवले, पण थोडीशी तिखट झाली. त्यामुळे मग काय केलं, दुसऱ्या भांड्यामध्ये मी छोट्या त्याच्यापुरती सपक चटणी बनवली. कधी कधी घाई गडबडीत चूक होते माझ्याकडून. त्यानंतर आता इथं मी डोसे बनवायला सुरुवात केली आहे. तर सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये पण देता येतं आणि टिफिनलाही देता येतं. आणि मी डोश्याचं पीठ ना थोडं जास्तच पातळ करते आणि मग अशा पद्धतीने घावणं बनवतात ना कोकणामध्ये, तशी मला एक कमेंट पण आली होती, आम्ही कोकणामध्ये याला घावन म्हणतो. तर त्या पद्धतीने मी डोसे बनवते, म्हणजे छान असे पातळ आणि कुरकुरीत होतात आणि चवीला पण खूप छान लागतात. तर थोडं थोडं तेल टाकून छान असं मी खमंग भाजून घेत आहे. आणि पहिला जो डोसा हा मी बनवते ना, हा लाडूला दिला खायला, कारण लाडू उठलेला होता आणि मी समर्थला म्हणत होते आवर लवकर, एक डोसा खाऊन जा स्कूलला. ते लाडूनं ऐकलं, आई डोसा बनव, मी डोसा खायला येतो. आणि मग त्याला मला दाखव डोसा. त्याला खरंच वाटत नव्हतं की मी झोपलेल्या नाही डोसे बनवते. मग त्याला उचलून घेतला आणि डोसा दाखवला. तर छान असा आपला पहिला डोसा तर निघालेलाच आहे, खूप छान भाजलेला आहे. तर पहिला डोसा मी दिला लाडूला, सपक चटणी आणि डोसा. तिखट चटणी मी दुसऱ्या भांड्यामध्ये तशीच ठेवली, कारण आहो आले ना, आहो मी तिखट खातो म्हणून. आणि थोडंसं काही गडबडीत तिखट माझ्याकडून झालं, पण माझ्या लक्षात आलं शाळेमध्ये त्याची खूप हे झाली असते तिखट भाजी. त्यानंतर आता माझं आवरलं आणि मग मी निघाले त्याला स्टॉपला सोडण्यासाठी. तर आज पहाटे 5लाच उठून मी लवकर आवरलं, साडी घातली, कारण आजकाल मला साडी घालायला ना खरंच खूप आवडतं. आणि आहूंची इच्छा असते की मी साडी घालावी, साडीवर व्हिडिओ बनवावे. ते मला पहिल्यापासूनच म्हणताय, पण मीच ऐकत नव्हती. पण आता का ते म्हणायचं सोडून दिले ना, आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला की आपण साडी रेग्युलर वापरायला पाहिजे, साडीत मी खूप छान दिसते असं ते म्हणतात. मग आता लाडूला घेऊन आम्ही स्टॉपला सोडायला निघालो. तसं तर बॅग त्याची खूप जड असते म्हणून मीच घेते. आणि स्टॉपला गेल्यानंतर अगदी 5 मिनिटांमध्ये बस आली. समर्थला सोडून आलो, येते वेळेस फुलं घेतले आणि खाल्ल्या काकूंनी ना लाडू दिले होते सम्राटसाठी, तर ते लाडूची वाटी त्यांना लगेच रिटर्न केली. एकदा राहिली का राहून जाते. वाटी रिटर्न करून आले, प्यायचं पाणी भरलं आणि त्यानंतर लागली मी रांगोळ काढायला. फुलं तर घेऊन आले होते, छान अशी रांगोळी काढली. आणि आपली आजची देवपूजा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजचा मिनी ब्लॉग मी इथं संपवते आणि आमच्या कुलस्वामीचा गुलाल लावू.